वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तकहे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संत महात्म्यांचा अधिकार सांगणारा आणि संत महात्म्यांच्या सेवेचा जो कोणी भाग्यवान अधिकारी आहे त्याच्या पदरात पडणाऱ्या लाभाचं वर्णन करणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत महात्मे हे मुळातच त्यांच्या साधनेनं त्यांच्या अधिकारानं उत्तम लाभाला पात्र झालेले की ज्यांनी सर्वोत्तम लाभ स्वतःजवळ मुळात पदरात पाडून घेतलेला आणि त्यांचे दास सेवक होऊन जर आपण राहिलो तर आपल्याही अंतकरणातील आशा आकांक्षा अपेक्षा या सगळ्या दूर होतील आणि तो लाभ आपल्याही पदरात पडेल की जो कल्पांतीही पुन्हा सरणार नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात की अनेक सेवा या उत्तमच आहेत, श्रेष्ठ आहेत, पण संत सेवा ही देवालाही आवडते अशी परमोच्च आणि परम उत्तम सेवा आहे. विठाला 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 अभंगातील हा मतितार्थ आपल्या समोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील थोर संत आणि तुमचे आमचे सर्वांचे सद्गुरू मार्गदर्शक परमश्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरू श्री दत्तगिरीजी महाराज यांच्या चरणी, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे दुसरे थोर उपासक आणि आपले सर्वांचे सद्गुरू वैकुंठवासी गुरुवर्य बाबूरावजी महाराज यांच्याही चरणी ही सेवा आपल्याला आज या ठिकाणी समर्पित करायची आहे. श्री क्षेत्र सावखेड वार्षिक नियमाप्रमाणे दिवाळीच्या पवित्र अशा पर्व काळामध्ये आपल्या दोन्हीही बाबांच्या पुण्यतिथी येतात. हा सुद्धा एक योगायोग म्हटला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फार थोड्या ठिकाणी असे योगायोग जुळून आलेले आहेत. महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक दोन थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले. संत वामन भाऊ महाराज गहिनीनाथ गडकर आणि संत भगवान बाबा भगवान गडकर या दोन्ही संतांच्या पुण्यतिथीमध्ये सुद्धा बरोबर 8 दिवसाचं 7 दिवसाचं अंतर आहे आणि एक सप्ताह ठेवला की त्या दोन्ही पुण्यतिथी होतात. तदनंतर मला असं वाटतं या दोन महात्म्यांचं किती सख्य, किती प्रेम आणि गावकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी सगळ्या आमच्या भाविक आणि माझ्यासारख्या सगळ्याच शिष्य विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही संतांनी सोय करून दिली की एका आठवड्यात आमच्या दोन्ही पुण्यतिथी साजऱ्या होतील. तुम्हाला
फार मोठा सायास करावा लागणार. आणि म्हणून पूजनीय आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते वैकुंठवासी बाबूरावजी महाराज, भाऊबीजेला बाबांची पुण्यतिथी येते आणि अष्टमीला गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु दत्तगिरीजी महाराज यांची पुण्यतिथी येते. असा हा अत्यंत सुंदर सुयोग आणि दिवाळीचा पर्वकाळ. अशा या पर्वकाळामध्ये श्री क्षेत्र सावखेडकर, सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि बाबांचे सर्व वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून येणारे अनुयायी, शिष्य, भक्त सर्वांच्या संयुक्त विद्यमानं, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमादरणीय हरिभक्तीपरायण महंत कैलासगिरीजी महाराज, हरिभक्तीपरायण महंत नारायणानंदगिरीजी महाराज यांच्या या संतद्वयांच्या आधिपत्याखाली ग्रामस्थांच्या पुढाकारातून, भाविकांच्या सहकार्यातून हा पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. अर्थात सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य श्रद्धेय भास्करगिरीजी महाराज या सर्व आपल्या आदरणीय संतांचे आशीर्वाद घेऊन, त्याचबरोबर आदरणीय धर्माचार्य जनार्दनजी महाराज मेटे, आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू विजयजी महाराज यांचंही यामध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आणि सहयोग, अशा माध्यमातून ज्यांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थानं लोक दिवाळी साजरी करण्यासाठी खऱ्या अर्थानं आवर्जून कार्यक्रम ठेवतात. आणि ही दिवाळी जशी दिव्यांनी दैदिप्यमान व्हावी अशी इच्छा असते, उजळून जावी, अनेक रंगांनी ती रंगून जावी, तसंच ती भक्ती रंगात आणि स्वर रंगात सुद्धा नाहली पाहिजे, यासाठी लोक दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करतात. पण सावखेड आणि पंचक्रोशीचं भाग्य असं आहे की पहाटेपासून सायंकाळपर्यंत ज्यांचे स्वर, ताल आपल्या कानावर पडतात, अशी मंडळी आपल्याला दिवाळीत लाभतात. हे सुद्धा एक सुंदर भाग्य म्हटलं पाहिजे. आणि म्हणून संगीत विशारद आदरणीय आपले सर्वांना सुपरिचित आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असलेली आपली आदरणीय मंडळी आहे. संगीत विशारद प्रकाशजी महाराज कातकडे, संगीत विशारद किशोरजी महाराज शेळके, मृदंग विशारद आपलं भूषण, वारकरी भूषण गिरिजनाथजी महाराज जाधव, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले परम आदरणीय श्री किशोरजी महाराज निकम, नारायणजी महाराज शिरवत, आकाशजी महाराज भवर, बबनजी महाराज नवपुते, रामेश्वरजी महाराज भवर, आदरणीय गंगारामजी महाराज राऊत, राजेंद्रजी महाराज कातकडे, अरुण महाराज ढोले, महेंद्र महाराज शेजूळ, आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, ज्यांच्याद्वारा या ठिकाणी रामायण कथा अत्यंत भावभक्तीपूर्वक सुरू आहे, असे रघुनाथजी महाराज आवारे, महेशजी महाराज सुकासे, सोपानजी महाराज तेजिनकर, कल्याणजी महाराज शिरवत, अमोलजी महाराज भवर, अवधूतजी महाराज, त्याचबरोबर त्यांच्या गुरुकुलम वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, आमचे जिगठाण येथील सर्व बालगोपाळ विद्यार्थी आणि जिगठाण भजनी मंडळ, शंकरजी महाराज जांभळे, त्याचबरोबर आजची अन्नदाते मंडळी, त्यामध्ये मेहंदीपूर असेल, पिंपरखेडा, इमामपूर, ही सर्व ग्रामस्थ मंडळी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीसह बरीचशी बाहेरची पाहुणे मंडळी सुद्धा दुरून उपस्थित आहे. त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातून गोंडेगाव येथून आलेले सन्माननीय भाऊसाहेब पाटील फोपसे असतील, बाळासाहेब पाटील फोपसे असतील, दौलतराव पाटील फोपसे असतील, सर्व इतरही त्यांच्या सोबत आलेली गोंडेगावकर मंडळी, त्याचबरोबर झोडेगाव येथून आलेले शेजूळ पाटील, भराडे पाटील, सर्व झोडेगावची मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या तांदूळवाडीचे विधाते पाटील आणि त्यांच्या सोबत आलेली सर्व मंडळी आहेत. त्याचबरोबर आपले शेळके पाटील आणि दामोरीची मंडळी आहेत. खरं म्हणजे आता प्रत्येक गावाचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर खूप वेळ जाईल. म्हणजे ताराचंद पाटील असतील, त्यांच्या गावची सर्व मंडळी असतील, आदरणीय तुकारामजी कुंजरदादा आणि त्यांच्या गावची सर्व शिवराईकर मंडळी असतील, राजूभाऊ गवांदे आणि त्यांची इमामपूरची तास पंगतच आहे, सर्व इमामपूरकर मंडळी आहे, सुदामरावजी आहेत, सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अरुणजी महाराज ढोले आणि या परिसरातील जुनी नवी सगळी गुणवान मंडळी सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराज एकनाथजी महाराज हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो.
आणि माता भगिनींसह आपली सर्वांची उपस्थिती, खरं म्हणजे दिवाळीचा सण आहे आणि या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरी लेकी बाळी पाहुणचार हा सगळा कार्यक्रम असतो. पण सावखेडकरांना या पंचक्रोशीला आणि आपल्या सगळ्या गंगापूर तालुका, पैठण तालुका सगळा जो परिसर आहे हा संत महात्म्यांचा परिसर आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा खूप थोर विचार आपल्याला दिलाय. त्याचबरोबर आपल्या सगळ्या संतांनी तो विचार आपल्या घराघरापर्यंत नंतरच्या काळामध्ये पोहोचवला. खरं म्हणजे हा परिसर खूप सर्व दृष्टीनं सुसंस्कृत आहे. म्हणजे जुन्या पिढीतील अनेक ज्ञानवान गुणवान मंडळी बाबांच्या सहवासात या भागामध्ये घडली. आमचे रामभाऊ महाराज सुद्धा थेट शिरूर परिसरातून या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक गुणवान मंडळी घडली. जुन्या काळामध्ये आपले मांगेगावकर महाराज, गायनाचार्य सखाराम महाराज असतील, आपले कडू पाटील असतील, लिंबाजी बाबा असतील, ही जुनी पिढी होती. म्हणजे या मंडळींना इतकी ओढ गायनाची तुमच्यासारख्या ज्ञानवान गुणवानांची का आहे, ते जुन्या पिढीपासून यांचं मन भक्तीला तयार आहे आणि कान श्रवणाला सुद्धा तयार झालेलं आहे. जाणीव असलेली माणसं आहे, जाणकार माणसं आहेत. शेतकरी वर्ग असला तरी या सगळ्या भजन कीर्तनातले दर्दी मंडळी गावागावातली आपली सगळी आहे. आणि त्याच्यामुळे या भागामध्ये पैठणची साधू संत मंडळी असतील, आपल्या देवगिरीची दौलताबादची साधू संत मंडळी असतील, आनंदे महाराज या भागामध्ये अनेक गावांमध्ये आपल्या यायचे. आसेगावकर महाराजांनी सुद्धा, सहदेव अण्णांनी खूप मोठं कार्य आपल्या या पंचक्रोशीमध्ये केलं. आणि गुरुवर्य ब्रह्मलीन श्री दत्तगिरीजी महाराज आणि बाबूरावजी महाराज यांनी सुद्धा या सगळ्या भक्ती कार्यामध्ये खूप थोर कार्य करून गावाच्या गावं, घरच्या घर आणि आपल्या जवळजवळ 4-4 पिढ्या घडवण्याचं काम या साधू संत महात्म्यांनी केलं. मला वाटतं आपल्या गावातला, प्रत्येक गावातला हा टाळ मृदंग जो वाजतो हे त्यांचे उपकार आहे. आणि आपण येतोय हे त्यांचे आभार मानण्यासाठीच इथे येतोय की तुम्ही होतात म्हणून आमची मंदिरं टिकली, आमचं भजन टिकलं आणि आमच्या मनातली भक्ती टिकली. ती कृतज्ञता म्हणून आम्ही पंगत देतो. ती कृतज्ञता म्हणून या पुण्यभूमीत येऊन आम्ही तुमचं दर्शन करतो. मला वाटतं हाच भाव सर्व भाविकांच्या मनामध्ये आहे. विठाला 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 विठाला. गावच्या भजनी मंडळाला सुद्धा पुढे नेण्यासाठी आमचे कल्याणराव असतील, तात्या असतील, या सगळ्या मंडळींचं खूप योगदान आणि सर्व आमची सहकारी मंडळी या ठिकाणी झटतात. आता ही तरुण पिढीतील आपली सगळी मुलं, आनंद भाऊ असेल, कृष्णा असेल, ही सगळी मंडळी, किंवा आमचे कृष्णा महाराज दुसरे, कारण कृष्णा महाराज इथं सध्या भरपूर आहेत. दरवर्षी मला तो प्रश्न पडतो. तेजिनकर आहेत, निकम आहेत, मोरे आहेत, मुळे आहेत. विठा बुरुडे पण आहेत. खूप सगळी मंडळी. तेव्हा आपल्या सर्वांच्या सहयोगानं हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपल्या गावातील सगळी प्रमुख मंडळी, विशेष करून गावातील आणि पंचक्रोशीतले सगळे तरुण, गावातील व परिसरातील सगळे राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातले कार्यकर्ते मंडळी यांचं सुद्धा खूप बहुमोल योगदान, सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभत असतं. आज सकाळीच वैकुंठवासी गुरुवर्य बाबूराव बाबांची पुण्यतिथी झाली आणि आल्याबरोबर महाराजांनी मला सांगितलं की सकाळी महाराजांचं कीर्तन खूप दणकून सणकून झालं म्हणे. कारण सात संगत सगळी अशी होती आणि फार सुंदर कीर्तन झालं म्हणे. वाजवायला ते होते. मी त्यांना मगाशी म्हटलो, कारण कैलासगिरी महाराज नारायणानंदगिरी महाराजांना म्हणाले की आता दुसरंही कोणाचं ठेवीत जा. पण मी त्यांना मगाशी म्हटलो बसल्यावर, दुसरं ठेवायला हरकत नाही, पण बाबूराव बाबांना दुसरं कोणाचं आवडणार नाही म्हटलं तुमच्याशिवाय. कारण त्यांची रास जुळत होती, स्वभाव जुळत होता. आणि एवढं प्रेम एकमेकाचं तुम्हाला सांगतो, ते प्रपंचात असतं ना, आईपेक्षा मावशीचं जरा काकणभर प्रेम ज्यादा असतं, तसं बाबूराव बाबांचं प्रेम जरा काकणभर जास्त त्यांच्या वाट्याला आलेलं होतं. आता आम्ही सगळे त्याची साक्षीदार आहोत इथं. दोघांना एकमेकाला पाहिलं की सुरुवातीला तर खडाजंगीच व्हायची त्यांची, सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्याला माहिती आहे.
पण त्यांना काही करमत नव्हतं बाबांना. जर हे 2-4 दिवस जर तिकडे गेले नाही तर ते बोलून घ्यायचे माणसं पाठवून. नाकात वार विठाला 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 विठाला. आणि विशेष भांडणं त्यांच्या आंब्याच्या दिवसात व्हायची. बाबांचा त्या आंब्यामध्ये आणि त्या आंब्याच्या झाडात फार जीव. बाबूराव बाबा हा फार तुला माहितच नाही काय. आता काय सांगायचं बुवा. जिष्ठांचा हा गुण आहे. आत्मविश्वास जबरदस्त आणि त्याच्यामुळे घाबरत नाहीत पोरं तुमची. हे असं असलं पाहिजे, धाडस असलं पाहिजे. तेव्हा हे आले की ते म्हणायचे तो आंबे घेऊन जाईन बरं आपले. तेव्हा असा सगळा तो आनंदाचा काळ. बाबांचं, बाबूराव बाबांचं खूप प्रेम या भागावर राहिलं. कधी पायी पायी कीर्तनं केली असतील, कधी बैलगाडीत जाऊन केली असतील, जसं जमेल तसं. गाड्या गोड्या हा सगळा विषय नंतर आला. खरं म्हणजे या सगळ्या महात्म्यांच्या काळात प्रतिकूल परिस्थितीच जास्त होती, सगळ्याच अडीअडचणी होत्या. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये जसं वावटळीत दिवा लावणं म्हणतो किंवा तो तेवत ठेवणं म्हणतो, तसा हा धर्म, संस्कृती, भजन, पूजन आणि आपले ग्रंथ, त्यातले आचार विचार आपल्याला टिकून ठेवण्याचं काम प्रपंचामध्ये शक्य आहे का सांगा. प्रापंचिक माणूस हा त्याच्या कामामध्ये आणि त्याच्या व्यापामध्ये एवढा व्यापलेला असतो की देवाधर्माचा आणि या सगळ्याचा सहज त्याला विसर पडत चालतो त्या व्यापाला. महाराज म्हणतात की विषय ओढी भुलले जीव, कोण याची करी लखी, नुपजे नारायणी भाव, पावो निठाव नरदेव. मनुष्य देह मिळाला मुळात परमार्थासाठी. त्याचं मुख्य प्रयोजन काय आहे तर देवे दिला देह भजना गोमट. जीवनाचं देहाचं मुख्य प्रयोजन भजन आहे, उद्धार आहे. पण याची आठवण करून देण्याचं काम या महात्म्यांनी, महापुरुषांनी केलं. आणि म्हणूनच आपल्यावरती या संतांचे जे अत्यंत मोठे उपकार झालेले आहेत, त्या ऋणातून आपण कधी उतराई होऊ शकणार नाही. आपल्या अनेक पिढ्या त्या ऋणातच आपण आहोत. पण किमान त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं, त्यांची आठवण करणं, आणि त्यासाठीचे हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. दिवाळीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतात. खरं म्हणजे दिवाळी हा सण सुद्धा फार महत्वाचा सण आहे. भारतीय आपली जी ऋषीमुनींची, संतांची थोर भूमी, पुण्यभूमी, सण वार उत्सव आपल्याकडे सतत आहे. मी नेहमी म्हणतो की असा एकही आठवडा, पंधरवाडा, महिना नाही आहे आपल्याकडे की ज्याच्यामध्ये कुठला उत्सव नाही, कुठला सण नाही, कुठली जयंती किंवा पुण्यतिथी नाही. आणि या सगळ्या गोष्टी काय करतात तर आपल्यातील सद्भावना जागवण्याचं काम करतात. जसं राष्ट्रीय सण आला की आपल्या मनातील राष्ट्रभावना जागी होते. याचा अर्थ आपण राष्ट्रभक्त इतर दिवशी नसतो का? असतो. आपल्याला भारत मातेविषयी प्रेम आहे, आदर आहे. पण तरी सुद्धा रोजच्या व्यापामध्ये कुठेतरी त्याचं विस्मरण होत असतं. आणि पुन्हा त्या भावनेंना उजाळा देण्याचं काम ते राष्ट्रीय उत्सव करतात. मग तो स्वातंत्र्य दिन असेल, तो प्रजासत्ताक दिन असेल, तो महाराष्ट्र दिन असेल, किंवा तो मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिन असेल, कुठलेही दिन असू द्या, ते काय करतात ते आपल्याला त्या भावना पुन्हा आपल्या जागृत करतात. तसं ही रामनवमी म्हणा, कृष्णाष्टमी म्हणा, हनुमान जयंती म्हणा, दीपावली सारखे सण किंवा बाबांच्या पुण्यतिथी सारखे पवित्र उत्सव हे आमच्यातल्या भावना जागवतात. आता सणांचा जरी विचार केला तरी एकही सण हा धार्मिकतेला सोडून नाहीये. प्रत्येक सणाचा आधार या आपल्या संस्कृतीचा आणि धार्मिकतेचा आधार आहे. असा एकही सण फक्त करमणुकीसाठी नाही आहे, तो देवाच्या प्रित्यर्थच आहे. दुर्दैवानं, दुर्भाग्यानं त्याचा आता त्या सणावारांचा आणि उत्सवांचा जो कल आहे तो करमणुकीकडे वाढत चालला. आपण आता पाहतो गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, गोपाळकाल्याचा उत्सव हे करमणूक प्रधान झाले. गोपाळकाला म्हणजे खरं तर सगळ्या गोर गरीब लहान थोर गोपाळांना भगवंतानं एकत्र केलं आणि सगळ्याला प्रसाद वाटला. केवढा संदेश आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, की बाबांनो आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे या ऋषीमुनींच्या आणि या भागवत धर्माचे आपण पाईक आहोत, या सनातन परंपरेचे आपण सेवक आहोत, आपण एक आहोत. जात वगैरे या सगळ्या गोष्टी फार गौण आहे. आणि हा काला दिला,
मी गोपाळ काल्याचा हा संदेश आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा सर्व जाती धर्माच्या थोर संतांना एकत्र केलं आणि त्या माध्यमातून पुन्हा तो विचार दिला. आता गोपाळ काल्याची परिस्थिती अशी झाली की तो लावणी शिवाय आणि याच्याशिवाय साजरा होत नाही. म्हणजे आता असं म्हणण्याची वेळ आली की कुठे नेऊन ठेवलाय गोपाळ काला आमचा. 2014च्या जाहिराती होत्या ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तसं आता म्हणण्याची वेळ आली की हा गोपाळ काला, हा गणेशोत्सव, ही नवरात्री कुठे नेऊन ठेवली, असं म्हणण्याची वेळ आहे. म्हणजे गणपतीच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगली मंडळं आहेत, चांगली गावं आहेत की जे आदर्श रीतीनं करतात, त्यांना धन्यवाद. पण अनेक लोक असे की आपणच आपल्या देवतेंची विटंबना करतो. त्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कधी कधी जर नजर टाकावी तर फक्त गणपतीच नील दिसतो. ही वास्तविकता आहे. आता परधर्माची माणसं महाराज जर आली आणि त्यांनी जर काही अशी विटंबना केली तर त्याच्यावरनं केवढा हल्लकल्लोळ होईल. आपण आपल्या देवतेची, आपणच आपल्या या सगळ्या त्याच्या, मला सांगा कुठल्या मस्जिदवर कधी गाणे वाजतात का? सिनेमाचे गाणे वाजताना तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठं सांगा. मग जोपर्यंत आपल्या या धर्म संस्कृतीचे पाईक आपण सर्व मंडळी, तरुण मंडळी हा विचार करणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरा आशीर्वाद परमेश्वराचा लाभणार नाही आणि संस्कृतीचं जतनही होणार नाही. विठाला आता अशा या सगळ्या वातावरणामध्ये चांगली मंडळी भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला फक्त नकारात्मक बोलून थांबायचं नाही. आज आपल्या सारख्यांच्या प्रयत्नांनी मेटे महाराज इथं बसले, आपली साधू संत मंडळी आहे, आमची सगळी आदरणीय तरुण पिढीतील गुरुबंधू मंडळी इथे आहे. गावोगाव प्रयत्न सगळेजण करतायत. हरिपाठ चालू राहिला पाहिजे, काकड आरती झाली पाहिजे, गावागावातली पारायण झाली पाहिजे, गावागावात हनुमान चालिसा झाली पाहिजे, गावागावातल्या मंदिरांचे जीर्णोद्धार झाले पाहिजे. आणि एक गोष्ट चांगली झाली की आता जवळजवळ अनेक भागांमध्ये जाण्याचा योग येतोय. तरुण मंडळींनी खूप चांगलं मनावर घेतलेलं आहे आणि या सगळ्या धर्मकार्यासाठी ते सगळे एकत्र येत आहेत. हनुमान चालिसेचा पाठ करणं असेल, मंदिराचे उत्सवाचे कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणं असेल, ही सगळी तरुण मंडळी इथे सुद्धा या सप्ताहामध्ये असेल किंवा आपल्या नारायणानंदगिरी महाराजांकडे असेल, सगळीकडे तरुण पिढीचा अत्यंत चांगला सहभाग इथे सुद्धा आपल्याला दिसतोय. आणि म्हणून दिवाळी सण जो आहे हा अनेक अर्थानं महत्वाचा आहे. मी अनेक सणवार उत्सवांविषयी बोलत बोलत थोडं त्या विस्तारात गेलो, पण दीपावली एकतर भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास लक्ष्मणजी महाराज आणि सीतामाईसह त्यांनी पत्करला. कारण घराण्याची रीत होती, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. शब्दांना महत्व आहे आणि त्यामुळे तो आईची इच्छा आणि वडिलांचा शब्द पूर्ण करण्यासाठी वनवास संपवला. विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला रावणाचा वध केला. राम रावण आणि लंकेतलं युद्ध त्या दिवशी संपलं आणि तिथून पुष्पक विमानानं काही ठिकाणी असा प्रवास करत प्रभू रामचंद्रजी दिवाळीला अयोध्येत पोहोचले. आणि त्यांचं आगमन झाल्यामुळे 14 वर्ष अयोध्यावासियांनी कुठलाच सण साजरा केला नव्हता. केवढं प्रेम असेल आपल्या या युवराजावर आणि भगवान प्रभू रामचंद्रावर. भरतजी तर नंदीग्रामातच राहिले होते ना, अयोध्येत सुद्धा गेले नाही. तिथूनच रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांनी राज्य पाहिलं, कारभार सांभाळला रामाच्या आज्ञेनं, परंतु राजधानीत गेले नाही. अयोध्येतल्या लोकांनी 14 वर्ष कुठला सण केला नाही. आपल्याकडे परंपरा आहे मायबाप हो, काही दुःखद घटना जर घरामध्ये आप्तस्वकीयांमध्ये भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये घडल्या असतील, आपण सण साजरा करत नाही. बाकीची प्रेमाची नात्याची मंडळी जाऊन त्यांना सणावारामध्ये सहकार्य करतात. ही संस्कृती अजूनही आपल्यासारख्या ज्येष्ठांनी थोरांनी सांभाळलेली आहे. अयोध्यावासी 14 वर्ष फक्त रामाच्या प्रतीक्षेत होते, राम प्रभू येतील आणि मगच या अयोध्येमध्ये गोडधोड जेवण होईल, सण होईल. आणि राम आले, योगायोगानं दीपावलीला आले, लख दिव्यांनी ती अयोध्या प्रकाशून निघाली. झगझगीत ते सगळे दीप तिथे लागले होते आणि रामाच्या आगमनानं केवढा थोर आनंद म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना झाला होता. म्हणून दिवाळीचा तो एक संदर्भ आहे. भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसह एकत्र येऊन नरकासुराचा वध करून त्यानं डांबून ठेवलेल्या 16,100 कन्या
त्यांना मुक्त केलं. त्या कन्यांचा, त्या युवतींचा कोणीच स्वीकार करीना. त्यांचे आई वडील आणि कुटुंबीय सुद्धा स्वीकारेना, कारण त्या नरकासुरानं त्यांना तिकडे ठेवलंय. आता आम्ही त्यांना घरात घेणार नाही. आपली संस्कृती अशी कर्मठ. भगवान श्रीकृष्णानं त्यावेळी सामाजिक दायित्व निभावलं. लोक म्हणतात की आपला या धर्मामध्ये सामाजिकता नाही, आणि म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते धर्माला सोडून वेगळी चूल मांडतात. मला या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सांगायचं की बाबांनो, धर्म तुम्ही नीट समजून घ्या. तुम्हाला सामाजिक म्हणून वेगळी चूल मांडायची गरजच नाही. तुम्ही धार्मिक राहिलात की त्याच्यात धार्मिकताही घडते आणि सामाजिकताही घडते, दोन्ही गोष्टी घडतात. कारण आमच्या या सगळ्या संतांनी, देवतांनी ते कार्य केलं. कोणीच स्वीकार करीना, भगवान श्रीकृष्णांनी त्या कन्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपलं नाव दिलं. सांगितलं की हा समाज तुम्हाला जगू देणार नाही, म्हणून मी तुमचं पाणी ग्रहण करतो, मी तुमच्याशी विवाहबद्ध होतोय असं मी जाहीर करतो. आणि त्यांना सन्मानानं, अर्थात 16,108 बायका म्हणतो आपण श्रीकृष्णाच्या, 8च प्रमुख प्रधान राण्या होत्या आणि 16,100 कन्या या नरकासुराच्या त्या तावडीतून सोडवलेल्या होत्या. आणि त्यांना फक्त आपलं नाव दिलं होतं, त्यांच्याशी संसार केला नव्हता. विठाला 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 विठाला. नरक चतुर्दशी सुद्धा दीपावलीमध्ये येते. त्या नरकासुराचा वध केला, हेही एक दीपावलीचं महत्व आहे. देवा दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि त्यातून 14 रत्न निघाली. अर्थात दुर्वास ऋषीच्या शापानं इंद्राची संपत्ती क्षीर समुद्रात पडली आणि ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन झालं आणि त्या मंथनातून 14 रत्न निघाली. पण दिवाळीच्या संबंधानं बोलायचं तर धन्वंतरी आणि लक्ष्मी हे त्यावेळी निघाले. धन्वंतरी हे धनत्रयोदशीला प्रगट झाले, देवांचे वैद्य, आणि म्हणून धन्वंतरीचं पूजन त्या दिवशी केलं जातं. आणि लक्ष्मी प्रगट झाली अमावस्येच्या दिवशी, आणि म्हणून त्या अमावस्येला लक्ष्मीचं पूजन केलं जातं, कारण त्या दिवशी क्षीर समुद्रातून लक्ष्मी निघाली. लक्ष्मी ही सामर्थ्याची देवता आहे, वैभवाची देवता आहे, आणि म्हणून आपल्या अंतःकरणातलं दुःख घालवणारी, आपल्या जीवनातलं दारिद्र्य मिटवणारी ती देवता आहे आणि तिचं पूजन करण्याची परंपरा आहे. पुढे पाडवा येऊन जातो, बलिप्रतिपदा. भगवान परमात्म्याने वामन रूप घेऊन बळीराजाचं थोडीशी परीक्षा पाहिली. 3 पावलं भूमिदान मागितली. 3 पावलं विराट रूप धारण करून पृथ्वी स्वर्ग 2 पावलात संपवला. 3ऱ्या पावलानं सांगितलं की बळी, 3रा पाऊल कुठे ठेवायचा? त्यानं सांगितलं माझ्या मस्तकावर. त्याला पाताळापर्यंत नेलं. अर्थात ही परीक्षा होती, पण भगवान बळीला प्रसन्न झाले की तू तुझा शब्द पूर्ण केलाय. म्हणून बळीराजा हा उदार होता असं म्हणता येत नाही. बळीराजा आजही तसाच उदार आहे. हे बसलेले सगळे बळीराजाचेच आहे अवतार. शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो ना आपण. हे उदारत्व त्याच्यात तेव्हापासून आहे. काय व्हायचं होऊ दे, पण माझ्या दारात आलेल्याला मी रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. गुरु मध्ये आला, आड आला म्हणून फोडी याला डोळा, शुक्राचार्यांचा. पण 3 पावलं भूमी. आणि भगवान प्रसन्न होऊन बळीला विचारतात काय देऊ? म्हणाले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. काय अभिमान वाटला होता त्या बळीच्या आईला. तिनं भगवान विष्णूची भेट घेऊन सांगितलं, देवा मी तुला भेटायला आले, भांडायला नाही आले. माझ्या मुलाचं तू राज्य वगैरे सगळं हिसकावून घेतलं, मान्य आहे, पर बळी हा कोण आहे? हा प्रल्हादाचा नातू आहे, भक्त प्रल्हाद, त्याचा पुत्र विरोचन, आणि विरोचनाचा पुत्र बळी. परंपरेशिवाय प्राप्ती अशक्य असते. विठाला 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 विठाला. आणि म्हणून ती आई म्हणते की माझे पती वारले विरोचन राजा. बळीची आई म्हणते त्यावेळेला मला सती जायचं होतं, पण मला जाऊ दिलं नाही, मी गर्भवती होते. पण ती बळीची आई म्हणाली फार बरं झालं मी सती गेले नाही. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ साथ. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ.
अशा मुलाला मी जन्म दिला, देव ज्याच्या पुढे हात पसरतोय, बरं झालं मी त्यावेळेला सती गेल्याने. म्हणून ही बलिप्रतिपदा आणि आजची यमद्वितीया भाऊबीज, अर्थात यमराज आपल्या बहिणीला भेटायला गेले, यमीला, आणि बहीण भावाचं प्रतीक म्हणून. आता खूप मोठ्या कथा आहे, पण माझी मग अभंगाची पुढे व्यथा होईल, म्हणून मी फक्त, कारण सण आहे आणि आपल्या निश्चितच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, परंतु त्यालाही उजाळा दिला पाहिजे. कारण ही संस्कृती इथून पुढे जर जतन करायची म्हटलं ना, मी नेहमी आग्रह धरतो की आपल्या घरामध्ये ग्रंथ असावेत, त्याच्यातून आपण काही ना काही त्याचा अर्थ समजून घ्यावा. आणि नसेल तर आता एक यंत्र विज्ञानानं आपल्याला खूप चांगलं दिलंय, त्याचं नाव आहे मोबाईल, सेलफोन, मोबाईल फोन. तर याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही सणाचं नाव टाईप केलं ना, त्याची सगळी माहिती येते. माझ्यासारख्या महाराजांनी फार वेगळं सांगितलं असं काही आश्चर्यानं पाहण्याची गरज उरत नाही. त्याचं कारण पूर्ण नागपंचमी टाईप करा, तुम्हाला सगळं त्यात. विवेकानंदांची जयंती आहे, त्या दिवशी फक्त स्वामी विवेकानंद एवढं टाईप करा, खाली सगळं माहितीचा डाटा येतो. आणि आपण आपल्या मुलालेकरांना, आपण आपल्या कुटुंबियांना रामनवमीचं महत्त्व, जन्माष्टमीचं महत्त्व, किंबहुना या सगळ्या संस्कृतीचा एक प्राथमिक परिचय तरी आपण त्यांना दिला पाहिजे. विठाला आणि या संतांनी जे आयुष्य घालवलं, हयात घालवली, ती या कामासाठीच घालवली. समाजामध्ये ही धर्म धार्मिकता वाढली पाहिजे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होवोनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. काय केलं आयुष्यभर त्यांनी? या धर्मशास्त्राचं स्वतःही अध्ययन केलं, त्या तत्वांचं पालन केलं, आणि ते धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, भक्तिशास्त्र, संस्कृती आम्हाला सतत आम्हाला समजावून सांगण्याचं काम केलं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सामान्य गोष्टीला महत्व दिलं नाही, ते विशेष लाभासाठी जगले, आणि तो विशेष लाभ तुमच्या आमच्या पदरात त्यांनी पाडून दिला. जसं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले सर्व महापुरुष, राष्ट्रपुरुष, जहालवादी असतील, मवाळवादी असतील, सर्वांनी सामूहिक समग्र प्रयत्न केले. आणि एक भारतीय स्वातंत्र्य आपल्याला आपल्या हाती दिलं. ते जर मिळालं नसतं, समजा मला सांगा, जर निजामाचं राज्य संपलंच नसतं, इंग्रजांचं राज्य संपलंच नसतं, तर आज आपण एकत्र बसून इथे भजन कीर्तन करू शकलो असतो का? जर त्या काळी अफजल खानासारखी, शाहिस्ते खानासारखी, औरंगजेबासारखी संकट राजांनी पुढे होऊन दूर केली नसती, छत्रपती शिवाजी महाराजांनी, आज आपल्याला हे सगळं करता आलं असतं का? आणि म्हणून या सगळ्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे थोर उपकार आपल्यावरती आहे. त्याच्यात अनेक साध्वी होत्या, शौर्यवान स्त्रिया होत्या, पुरुष होते, सरदार होते, अनेक तरबेज असे शूरवीर मावळे योद्धे होते. या सगळ्यांचे समग्र प्रयत्न. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणाल तर अनेक बॅरिस्टर होते, डॉक्टर होते, व्यापारी होते, उद्योजक होते, शेतकरी होते. या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोण नव्हतं असा विचार करावा लागतो. विठाला 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 विठाला. गांधीजींच्या चरित्रामध्ये जमनालालजी बजाज यांचा उल्लेख येतो. जमनालालजी बजाज, बजाज कंपनी आपल्याला माहिती. तर जमनालालजींनी त्या काळी गांधीजींना त्या आंदोलनासाठी, ते उद्योग व्यावसायिक होते फार मोठे, असे अनेक व्यावसायिक आहे, मी एक उदाहरण फक्त सांगतो. त्यांनी त्यासाठी मदत केली आणि सांगितलं की काय माझ्या वाट्याला येईल, किंबहुना मला देता येईल तेवढा निधी मी तुम्हाला देईल, पण आपल्याला या भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मला एवढंच म्हणायचं, या मंडळींनी जसं आम्हाला स्वातंत्र्य दिलं, तसं संत महात्म्यांनी आम्हाला, आत्मा हा परमात्म स्वरूप आहे, जीवन हे भोगासाठी नसून त्यागासाठी आहे, जीवन हे स्वार्थात जगण्यासाठी नसून सेवेसाठी मिळालेलं आहे, आणि जीवनाचा खरा आनंद हा विषयात नसून तो भगवंताच्या भजन, भक्ती, ध्यान, चिंतनामध्ये आहे.
हे समजावून सांगण्यासाठी आयुष्य वेचलं. हा खरा लाभ आम्हाला सतत त्यांनी समजावून सांगितला. कारण माणसांचं कसं होतं, लहान लेकरांसारखं असतं. एक उदाहरण सांगतो, आपल्या लक्षात येईल. जुन्या काळी एक मनुष्य आपल्या पाहुण्यांकडे जायला निघाला. मोठा माणूस होता, मोठा शेतकरी होता. घोड्याचा टांगा जुंपला, टांग्यात बसले. घरातली 2-4 माणसं, लहान लेकरं पाहुण्यांच्या गावी गेले. गावी गेल्यानंतर पाहुणचार झाला, आदर स्वागत झालं, जेवण खावणं झाली. पण त्या पाहुण्यांच्या घरामध्ये एक लाकडी घोडा होता. हे आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे की त्याला खालून अर्धचंद्राकृती, अर्धगोलाकार असे एक पट्टी वजा लाकूड असतं. वर बसायला असतं, पुढे असं धरायला असतं. ते पोरग पुढं रेललं की ते पुढे होतं, मागे रेललं की मागे. त्या घराच्या त्या पाहुण्यांसोबत आलेलं पोरग त्या घोड्यावर एवढं रमलं. ज्या पाहुण्यांच्या घरी गेलं तेव्हा तो घोडा होता. तिथे घोड्याला सोडीच ना, निघायची वेळ झाली. आता लेकरं एखादी गोष्ट जर आवडली तर मोठी अवघड पंचायत होते. मग हे म्हणायला लागले, बाळा आता तो घोडा त्यांचा त्यांना देऊन टाक. त्यांच्या घरी लहान बाळ नाही का, त्यांना लागतं ते, तू नको घेऊ. तो म्हणला, नाही नाही, मला हा घोडा आवडला, मी तो घेणारच. मग तो आजोबा पुढे आला. तो म्हणाला, अरे हे बघ ना, आपल्या टांग्याला खरा घोडा आहे. 2 घोडे, चांगला मोठा माणूस होता तो. आणि अजूनही अनेक शेतकऱ्यांना बैल, गाई, घोडा या सगळ्या जुन्या संस्कृतीची आवड आहे. आपण मंडळी अनेक जण अजूनही त्या गोष्टी पाळताय. यंत्रयुग जरी आलेलं असलं तरी गोपालन, वृषभ पालन या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ती गरजही आहे, नितांत गरज आहे. अन्नधान्य जर विषमुक्त मिळायचं असेल, भाजीपाला विषमुक्त घ्यायचा असेल, आणि ही सृष्टी काही काळ आपल्याला जतन ठेवायची असेल. मला सकाळीच कोण एक जण भेटले. त्यांनी सांगितलं की त्यांच्या गावामध्ये जर्सी गाईच्या दुधानं एक जणाला कॅन्सर झाला. सतत सतत त्याचं सेवन करून. कठीण गोष्टी आहे. भाजीपाल्यामध्ये विष आहे, या अनेक वस्तूंमध्ये आहे. आणि म्हणून अजून आपण निदान देशी गाई शेतकऱ्याला अजूनही शक्य आहे. शहरी माणसाला थोडंसं अवघड आहे. पण शेतकऱ्यानं जर ठरवलं तर स्वतःचं भागून त्यांनाही चांगलं दूध तो पोचवू शकतो, पाठवू शकतो. आणि ती गरज आहे. कारण तेवढंच एक शुद्ध आहे घरात खायला. बाकी जे जे दुकानातून आणतायत त्याचा भरवसा उरलेला नाही. विठाला 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 विठाला. आता काचात ठेवलेली मिठाई आपण पैसे देऊन आणतो ना, आवडीनं खातो. आणि घरात जर का खीर केली, जमली नाही म्हणतो, खीर जमली नाही. म्हणजे घरात त्या माय भगिनींनी एवढं कष्ट करून चांगला स्वयंपाक करा. आता एक नवीनच फॅशन आहे. हल्ली कोणालाही विचारतो म्हणतो पुरणपोळी आवडत नाही. मला काही कळतच नाही, लोकांचं काय डोकं फिरलं काय झालं. डायबिटीज वाला म्हणू शकतो की मला गोड चालत नाही म्हणून मी खात. पण तरुण पिढी सर्रास म्हणते आम्हाला पुरणपोळी आवडत नाही. तुम्हाला रगडा आवडतो, तो गटाराच्या वर खालून गटार वाहते, डास येतात, माशा घोंगावतात. रगडा पॅटीस, काय चव आली त्या रगडा पॅटीस. मागे ठाण्यातलं 1-2 वर्षापूर्वी व्हिडिओ आला होता, तो पाणीपुरीवाल्याचा. आठवत असेल तुम्हाला? विठाला पुरणपोळी सारखं जेवण नाही कोणतं, तुम्हाला सांग. सणावाराला ते आवडीनं खाल्लं पाहिजे. या माय भगिनी पहाटे उठतात, ती डाळ शिजू घालतात, ती वाटतात, कष्ट घेतात, आणि जे ते तोंड वळवतात. पुरणपोळी आम्हाला चालत नाही. मला आवडते पण सणावाराला खातो बरं. नाही तर उद्या दुसरीकडे कोणाकडे जेवायला असेल तर आम्हालाही पथ्य पाणी आहे, भाजी भाकरी खातो एरवीच्या दिवशी. आता इथे आमचे अन्नदाते बरेच बसलेले आहेत. ते हा संदर्भ घेतील आणि ते म्हणतील आता पुरणपोळीच होऊ द्या, पण ती रोज नको. ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय ना, ते आपले सद्गुरू ब्रह्मलीन बाळकृष्ण बाबा पुरणपोळी फार आवडायची. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना पुरणपोळी आवडायची. बाबुराव बाबांना. जुन्या मंडळींना खावं कसं हेही कळत होतं, बोलावं बसावं कसं, जगावं कसं हेही कळत होतं. आम्ही आज शिकलो, समृद्ध झालो, या तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या युगात जगतोय. पण खऱ्या खोट्या गोष्टीचा निवाडा करायची जी दृष्टी लागते,
ज्याला विवेक म्हणतात तो कुठेतरी कमी पडतोय. योग्य आहे त्याला आपण नाही म्हणतोय आणि अयोग्य आहे त्याची अधिक खर्च करून त्याचं सेवन करतोय. विठाला 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 त्या मुलाला जसं कळत नाहीये हा खोटा घोडा आहे, तो आजोबा म्हणतो अरे खरा घोडा आहे ना आपल्या टांग्याला. ते पोरग म्हणते नको नको ते तुमचं आहे मला हाच पाहिजे. मला वाटतं त्या पोराची जशी गत झालेली आहे मायबाप हो, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाची हीच गत झालेली आहे. कैसा विषयाविषयीचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. जे खोट आहे ते खरं वाटू लागतं. आता खोट्याला खरं काय म्हणायचं? त्या हरिणाला असं वाटतं ते जे पाणी ते खरं आहे. आता ते आहे मृगजळ, त्याला आपल्या ग्रामीण भागात जळाया म्हणतात. उन्हाळ्यामध्ये आता इथून पुढे या वर्षी तर दुर्दैवानं लवकर उन्हाळा आपल्या नशिबी आला, पाऊस कमी पडला, अडचणीचा काळ आहे, अडचणीचं वर्ष आहे. परंतु शेवटी आपल्याला धीरानं संयमानं त्याला पार पाडलं पाहिजे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील वेळेचा नेहमी आदर करावा. वेळ ही काय आपल्या मनासारखी प्रत्येक वेळेला येत नाही. अनुकूल येते तशी प्रतिकूल येते. लाभ होतो तसा हानी होते, सुख मिळतं तसं दुःख मिळतं. मुळात जन्मालाच आपण द्वंद्वातून आलोय, त्याच्यामुळे मरेपर्यंत हे द्वंद्व सुटत नाही. आणि मरणाच्या आत द्वंद्व सुटलं तर ती माणसं मरत नाही. विठाला 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 द्वंद्वाती दुराविले जिहि द्वंद्वादिक कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक जिहि द्वंद्वादिक दुराविले जिहि द्वंद्वादिक. कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक जिहि द्वंद्वादिक दुराविले जिहि द्वंद्वादिक. जन्म द्वंद्वातून आहे. नुसतं पुण्य असेल तर स्वर्गलोक, किंवा शुद्ध पुण्य असेल तर देवलोक, वैकुंठ लोक. माते जेणे पावी जेते, पुण्यानं स्वर्ग किंवा वैकुंठ मिळतं, पापानं नरक मिळतो. पण पाप पुण्य समान समितय पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य करोनी जन्मा येतो, म्हणजे जन्मातच द्वंद्व आहे, पाप आणि पुण्य. म्हणून पुढे सुख आणि दुःख, अनुकूल आणि प्रतिकूल, लाभ आणि हानी, मान आणि अपमान, संयोग आणि वियोग टाळता येत नाही. हे टाळता येतात, पण त्याच्यासाठी अंतकरण वृत्ती देह आणि देह संबंधी पसाऱ्यामध्ये राहून चालत नाही. अंतकरण वृत्तीनं भगवत चिंतनात समरस व्हावं लागतं. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी. पण हे सगळ्यांना शक्य आहे काय? नये वृत्तीवरी किती म्हटलं तरी इथे आमटीला वरणाला मीठ कमी झालं तर माणूस शेवटच्या घासापर्यंत नाराज राहतो. पंगत चांगली केली बुवा मेंदीपूरकरांनी, जरा मीठ कमी झालं. पंगत चांगली केली इमामपूरकरांनी, जरा मीठ कमी झालं. आणि जरा बाहेर असल्यावर कुरकुर करता येत नाही, घरात असल्यावर तर शिव्याच घालतात माणसं. दिवे लावण्याच्या वेळेला खरं तर ओव्या म्हणाव्या, श्लोक म्हणावे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते. इतकी सुंदर सायंकाळ, सकाळ सायंकाळ या दोन गोष्टी म्हणजे फार पवित्र सुरम्य. सगळा थकवा विसावा मिळण्याचा आणि थकवा घालवण्याची ती वेळ असते. पण अशा वेळेला काहींना
शिव्या सुचतात. काही तर राम पहारावर रामाचं नाव घेण्यापेक्षा, ओव्या घेण्यापेक्षा काहींची सकाळ शिव्यांनी होते. आणि शिवाय घरातली माणसं म्हणतात, नाही आमचे सासरे फार बाणेदार. काय बाणेदार? त्याच्यात काय? चुलीत घाला ते बाणेदार. म्हातारा उठल्या उठल्या शिवाय देतात आणि त्याला तुम्ही बाणेदार म्हणताय. म्हातारा खोडीच आहे. विठाला 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 काही माणसं संसारात करारी, समाजात पुढारी, पण परमार्थात माघारी. काय कामाचं आहे? अरे तुम्हाला जर मोठे पण मिळवायचं तर नुसतं एका क्षेत्रात तुम्हाला पुढे जाऊन चालणार नाही. तुम्हाला हा धर्म, ही संस्कृती, ही ज्ञानेश्वरी, ही गाथा, हा टाळ, हा मृदंग आपला वाटला पाहिजे. तो कोणी असो, नेता असो, अभिनेता असो, उद्योजक असो, व्यापारी असो. कारण आज तुम्ही आम्ही सगळे जिवंत आहोत. त्याचं कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण. या भजनाने काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते काय थोरपण तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. भजन प्रमाण तुका म्हणे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ना. मायबाप हो, तुकोबारायांची भाषा तर फारच पडखड आहे. ते म्हणाले, किती मोठे पण दुसऱ्या क्षेत्रात असलं ते काय जाळायचंय आम्हाला? जोपर्यंत माणूस आपली नीती आणि आपली संस्कृती याचं पालन करत नाही आणि अंतःकरणात भक्ती धारण करत नाही, या त्रिसूत्रीनं जगत नाही, तोपर्यंत माणूस कोणत्याच क्षेत्रात शोभून दिसत नाही. आणि म्हणून जगातले अनेक उद्योजक सुद्धा आपल्याला भक्ती करताना दिसतात. अनेक उच्च शिक्षित अधिकारी, पदाधिकारी मंडळी सुद्धा धर्म, संस्कृती, नीतीचं अजूनही पालन करणारे लोक आहेत. सगळं काही भ्रष्ट झालंय असं नाही. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली जया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. माऊलींनी केवढं तोंड भरून वर्णन केलं. म्हणाले, जिथे संपत्ती आणि संस्कृती एकत्र नांदतायत त्याला माणूस म्हणू नका, तो देव आहे, तो माझी विभूतीच आहे असं समजा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या अंतःकरणातील हा अज्ञानाचा अंधार घालवायचा होता आणि आमच्या आत्मस्वरूपाचा परिचय आम्हाला करून द्यायचा होता. हे काम संतांना. कारण माणसं संसारामध्ये सहजगत्या या सगळ्या गोष्टीला विसरतात. जे खोटं आहे त्याला खरं म्हणू लागतात. मी आपल्याला सांगितलं मगाशी की त्या हरिणाला मृगजळ खरं वाटतं. तुकोबाराय म्हणाले, मृगजळ दिसे साचपणा ऐसे आणि खोटी याचे पिसे उरफोडी. तसं सामान्य जीवांना सुद्धा हा जो भौतिक लाभ आहे हा श्रेष्ठ वाटतो. संत महात्मे भौतिक जगात जगत नाहीत का? जगतात. परंतु त्यांना माहिती आहे की हे जे जे आमच्या अवतीभोवती आहे हे खरं नाहीये. हे फक्त आम्हाला जगण्यापुरतं साधन म्हणून दिले 2 दिवसापुरतं. ज्ञानोबारायांनी केवढं गोड वर्णन केलंय. जुनी माणसं ते गोड चालीत म्हणायचे, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ.
नाम उच्चारू घडघडा निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा जे जे देखाने सकळा जे जे देखाने सकळा लेखाने सगळा जे लेखाने सगळा हे स्वप्नीचे मृगजळ ते स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे मुगजळ ते स्वप्नीचे मुगजळ म्हणून चित्ती चरण कमळ म्हणून चित्ती चरण कमळ चरण कमळ म्हणून चरण कमळ रखुमादेवी वराचे वराचे रखुमादेवी वराचे निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा धर्म हा सोहळा निज धर्म हा सोहळा निज धर्म हा सोहळा निज धर्म हा सोहळा महात्मे या शरीरात राहतात, महात्मे ही यात भौतिक संसारात दिसतात. काही महात्मे संन्यस्त होते, काही महात्मे ग्रस्ती होते, पण या सर्वच महात्म्यांचा दृष्टिकोन एकसारखा आहे. संन्यस्त तर ते विरक्त होऊन सर्वाला सोडूनच वनात गेलेले होते, पण गृहस्थ महात्मे सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये संन्याशांच्या पंक्तीत शोभावे असेच होते. हे सगळं असूनही त्यांनी कधी अंतकरण वृत्तीला ते लावून घेतलं नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे. ते म्हणाले, अंतकरण वृत्तीचा भौतिकतेशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत चिंता कायम राहते, दुःख कायम राहतं, जन्म मृत्यूही चिकटलेला राहतो. पण अंतकरण वृत्तीचा भौतिकतेशी नव्हे तर धार्मिकतेशी, ईश्वराशी संबंध जेव्हा जोडला जातो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपोआप गेले आशा पाश निवारोनी. आशा टाकावी लागत नाही, ती आपोआपच संपते. अशा अनेक महात्मे आपल्याकडे होऊन गेले की ज्यांना आठवणच राहिली नाही. म्हणजे चोखोबार आहे, वारीला निघाले. सोयराबाई म्हणाल्या, महाराज अहो मी गर्भवती आहे, बाळांपण जवळ आलेलं आहे, घरात पाहणारं शहाणं सुरतं दुसरं कोणी नाही. अशा वेळी तुमची इथे असणं गरज आहे, तुम्ही थांबलं पाहिजे. महाराज म्हणाले, सोयरा मी थांबलं पाहिजे खरं आहे, परंतु मी पंढरीचा वारकरी आहे आणि मला तिथं गेलं पाहिजे. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे ते माझा एक नित्यनियम आहे, माझी श्रद्धा आहे, मी गेलं पाहिजे. मग म्हणाले, एक काम करा, जाता जाता निदान तुमच्या वारीला मी आडवी येत नाही, पण तुमच्या बहिणीचं गाव लागेल, तेवढं तुमच्या बहिणीला पाठवून द्या, म्हणजे त्या निदान माझी काळजी घेतील. मी का सांगतो, गृहस्थी महात्मे सुद्धा संन्याशासारखे शोभावे असं त्यांचं अंतकरण होतं. निघाले चोखोबार आहे, वारी सुरू झाली, भजन सुरू झालं, पांडुरंगाला आळवायला लागले आणि सगळाच विसर पडला. भगवान पांडुरंगाच्या त्या गुणगानामध्ये संसाराचा विसर पडेल यात नवल नाही. जिथे देहाचा आणि देह संबंधाचाही विसर पडतो, मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर. पांडुरंगाला आळवतायत हे सर्व संत महात्मे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळी
उपकार या मराठवाड्यावर आणि महाराष्ट्रावर सद्गुरू बंकट स्वामींचे आहेत. बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराजांचे खूप मोठे उपकार या वारकरी संप्रदायावर आहेत. हे बाळकृष्ण बाबांसारखे थोर साधू, नारायणगिरीजी महाराजांसारखे थोर साधू, सद्गुरू जोग महाराज असतील, सद्गुरू बंकट स्वामी महाराज असतील, वैकुंठवासी सोनोपंत मामा असतील, या सगळ्या थोर मंडळींनी हा उपकार करून हे सगळे, बंकट स्वामींना तर एवढा छंद होता कीर्तनकार घडवणं, गायक घडवणं, वादक घडवणं. ते असे गुणवान मंडळींना दत्तकच घेत होते. आणि मोठमोठी माणसं तुमच्यासारखे मोठमोठे शेतकरी, दानशूर लोक त्यांच्याकडे सांभाळायला द्यायचे, हे 4 पोरं आमचे सांभाळा. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांना काही काळ त्यांनी आपेगावला ठेवलं होतं. महाराज सांगायची ती आठवण. एकदा संदीपान महाराज बेटावर आले भेटायला, आपल्या जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष, आणि महाराजांची त्यांची भेट सुमारे 20-22 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. भेट झाली आणि मग त्या दोघांच्या गप्पा निघाल्या. कारण संदीपान महाराज शिंदे हसेगावकर, हसेगावला ते दत्तक गेले, पण ते मूळ आपेगावकर. आपेगाव हे मी कुठलं सांगतो, पैठण तालुक्यातलं नाही, अंबाजोगाई तालुक्यातलं सांगतोय. जुन्या मंडळींना माहिती आहे. शंकर बापू आपेगावकरांचं गाव, आणि शंकर बापू हे संदीपान महाराजांचे चुलते, पद्मश्री शंकर बापू. म्हणजे वारकऱ्यांना पहिली पद्मश्री मिळाली शंकर बापूच्या रूपाने. विलासराव देशमुखांचे जवळचे नातेवाईक, तो सगळा संदर्भ आहे. आणि शंकर बापूंची पुतणी आमच्या नेवाशामध्ये दिलेली, त्यामुळे ते नेवाशाला नेहमी येणं जाणं असायचं. आमचं तुकाराम महाराज मंदिर ज्यांनी बांधलं ते आपले शेळके स्वामी आपल्या धामोरीचेच होते, आणि त्यांचं ते नातं होतं. ते मला सगळं सांगायचे, जुना इतिहास. तस ते आता खूप जाईल लांब मागं सगळं. मला एवढं सांगायचं आहे की नारायणगिरी महाराजांनी त्यावेळेला आठवण सांगितली. म्हणाले, अहो संदीपान बुवा, तुमच्या घराण्याचे आमच्यावर उपकार आहे, आणि तुम्ही आमच्याकडं जेवण न करता जाणार म्हणजे कसं काय म्हणे. तुमच्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी आम्हाला भाकरी थापून घातल्या, तुमच्या शेतात कुटी बांधून राहिलो, गाथा पाठ करायला, ज्ञानेश्वरी चिंतन करायला काही काळ तिथं राहिलो, आणि बंकट स्वामी महाराजांनी मला तिथे व्यवस्था केली होती, आणि तुम्ही आमच्याकडून तसं जाणार. त्यावेळेला आम्हाला तो संदर्भ कळाला. बंकट स्वामी महाराज, मग ते सुकाळे गुरुजी असतील, ते बाबूराव महाराज डवरी असतील, अशी अनेक माणसं घडवण्याचं आणि त्यांना बळ देण्याचं काम बंकट स्वामी महाराजांनी केलं. आणि तेच बाळकृष्ण बाबांच्या बाबतीमध्ये, तेच नारायणगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये, या सगळ्या त्या काळी त्यांचे ते विद्यार्थी होते ना. हा सगळा काळ म्हणजे 1920, 25, 30चा काळ सांगतोय मी आपल्याला. आजपासून 100 वर्ष माग. विठाला 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 विठाला. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या हस्तलिखित वह्या आहे, आणि त्याच्यावरती त्या सालांच्या नोंदी आहेत, आणि अनेक संदर्भ आहेत. पंढरपुरात चातुर्मासात असतानाचे संदर्भ आहेत. ते तिकडे अंबाजोगाईचं संस्थान आहे, सांगता येईल नाव. विठाला 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 विठाला. मुकुंदराज संस्थान, अंबेजोगाईचं प्रसिद्ध संस्थान आहे मुकुंदराज संस्थान. तर ते तिथेही सांगायचे. एकदा तर ते म्हणाले की मी कीर्तनात आपण ऐकलेलं आहे, मुकुंदराज संस्थानला नेकनूर वरून पायी चाललो म्हणे. आता नेकनूरहून मुकुंदराजला जायचं म्हणजे मध्ये केज लागतं, जवळजवळ 50-60 किलोमीटरचं अंतर आहे नेकनूर ते मुकुंदराज. 70 किलोमीटरचं अंतर येईल. आणि त्यावेळेला साधनं नाही. ते म्हणाले मला तसंच मुकुंदराजचं दर्शन करायचं, वारी होती एकादशी. नारायणगिरी महाराज म्हणाले, मला आपेगावला जायचं होतं शिंदे पाटलांकडे. तर मुकुंदराजला जाताना म्हणे मला पोलिसांनी धरलं. त्यावेळेला काहीतरी अशा दंगली बिंगली चालू होत्या. महाराज सांगायचे कीर्तनात, त्या पोलिसांनी धरल्यावर त्यांनी पाहिलं म्हणे माझ्याकडे पडशी होती, त्याच्यात गाथा ज्ञानेश्वरी होती, आणि मी आपला वारकरी चाललो. हे म्हणे बुवा कुठं निघाला. त्यावेळेला संन्यास घेतलेला नव्हता. बलभीम बुवा जाधव नाव काय त्यांचं, बलभीम बुवा जाधव निनगुरकर. नेकनूर हे त्या सगळ्या राजवटीनं दिलेलं नाव नंतरचं, परंतु निनगुर हे नाव त्यांच्या वहीवरती आज तेच आहे. बलभीम बुवा जाधव, बलभीम भानुदास जाधव निनगुरकर.
विठाला 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 कुंडली कवरदा. आई विठ्ठल श्रीनामदेव म्हणजे केजच्या पुढे निघालो म्हणे सगळं माळरान ओसाडरान आणि ते पोलीस एकदम आले निजामांचे, धरलं म्हणे मला. आता ते घडीत उर्दू बोलायचे, घडीत ते इंग्रजी बोलायचे, घडीत मी मराठी सांगत होतो त्यांना कळेना. आणि कोण आहात तुम्ही, त्यांच्या त्यांच्या भाषेत ते विचारायला लागले. महाराजांनी सांगितलं मी वारकरी आहे. वारकरी काय असतो, हिंदीमध्ये उर्दूत इंग्रजीत महाराज कीर्तनात सांगायचे व्हॉट इज वारकरी. महाराज सांगायचे बरे. नारायणगिरीजी महाराजांचं इंग्रजी अक्षर आणि वाचन सुद्धा चांगलं होतं. ते फार गमतीनं विनोदानं सांगाय. त्या पोलिसांनी मला धरलं म्हणे, मी म्हणलो वारकरी, म्हणे व्हॉट इज वारकरी. आता याला काय सांगावं, वारकरी पांडुरंग, व्हॉट इज पांडुरंग. पांडुरंग एकादशी, व्हॉट इज एकादशी. आणि महाराज शेवटी म्हणायचे मग एकादशी मीन्स भगर. विठाला 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 विठाला. त्याला वारकरी कळेना, निदान पंढरपूर पांडुरंग सांगून पाहावं ते कळेना, एकादशी सांगून पाहावं ते कळेना, मग भगर सांगितली म्हणे भगर. तर असे आमचे हाल म्हणे. त्या पोलिसांनी धरलं, मग ते गाथा ज्ञानेश्वरी पाहिलं, सोडून दिलं म्हणे आम्हाला. मला हे सांगायचं या संत महात्म्यांचे खरं म्हणजे या व्यासपीठावर उभं राहताना एक खूप भार डोक्यावर असतो आमच्या सगळ्या साधकांच्या, की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा. हे वाडवडीलच आहे आपले. वाडवडील म्हणजे फक्त जन्म देतात तेच नव्हे हो, जे आपल्याला आध्यात्मिक विचार देऊन एक दुसरा जन्म आपला देतात. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते, पण जेव्हा मुक्ताईंची भेट झाली आणि अनुग्रह मिळाला तेव्हा म्हणाले, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, देव म्हणे आधी जन्मालो. देव म्हणे आजी जन्मा आलो, देव म्हणे आधी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि त्या काळी गायनामध्ये पंढरपुरात जर नाव लौकिक कोणाचा होता तो आपल्या मोठ्या बाबांचा होता, दत्तगिरी महाराजांचा. व्यंकट स्वामी महाराजांचे अत्यंत आवडते लाडके विद्यार्थी अनेक वर्ष. आणि म्हणून या महात्म्यांनी असा परंपरेने परमार्थ जतन केला. ते जतन करणारी पिढी पुन्हा घडवण्याचं काम केलं. पिढी घडवणं एक मोठं काम. जसं आता या बालगोपाळांना ही सगळी मंडळी, जिष्ठांचे सुद्धा आमचे कैलासराव, भरत भाऊ, गावोगावी अशी माणसं त्रास घेत आहेत, कष्ट घेत आहेत. अनेक ठिकाणी हे काम सुरू आहे. आमचे अनेक गुरुबंधू महाराज मंडळी, अनेक काम आहे. आता ही बसलेली मंडळी आपल्याला जरी दिसली, या सगळ्या मंडळींनी प्रचंड काम केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. गावागावामध्ये कैलासगिरीजी महाराज असतील, नारायण नंदगिरी महाराज असतील, विजय महाराज इथं बसले, डॉक्टर मेटे साहेब आजही दिवस रात्र कष्ट घेत आहेत. या सगळ्या मंडळींचे जे परिश्रम आहेत ते तुम्ही पाहिलेत. मी यांच्यामध्ये सगळ्यात धाकटा होतो आणि माझ्या आधी 15 वर्ष ही मंडळी या भागामध्ये परिश्रम घेत होती. 12-15 वर्ष. मी जेव्हा थोडासा बेटातून कधी मधी यायला लागलो, अनेक सप्ताहांना, त्यावेळेला पाहिलं की काय सुंदर स्वरूप सप्ताहाचं. जुने सप्ताहाचे परंपरेचे त्यात बदल करून रांगोळ्या काढायच्या, तुळशी आणून मांडायच्या, मंडप चांगले द्यायचे, जसं जमेल त्या काळात. पण ते सुंदर सगळ्या गावावर ध्वज उभारायला लावायचे, गुढ्या उभारायला लावायच्या. हरिपाठ एवढा दणकून सणकून पावल्या खेळून फुगड्या खेळून करायचा. जोडेगावकर इथं बसलेले आहेत. काय सप्ताह व्हायचा जोडेगावचा, आम्ही लहानपणी पाहत आलो. 2-2 हजार लोक हरिपाठाला. महेंद्र महाराज त्या काळी 2-2 हजार लोक हरिपाठाला. आणि अनेक गावं, इथली भोवतालची सगळी गावं घ्या, पार कोडापूर, झांझर्डी, कोणतंही गाव घ्या, ते सावखेड घ्या, ती महालक्ष्मी खेड घ्या, ते कोणतंही गाव घ्या. आणि या मंडळींनी पुरी घ्या, त्या पुरीला तर एक दिवस हे रात्री 3 वाजता तबला वाजवित होते.
तेच म्हणायचे आणि तेच तबला वाजवायचे. आणि ते आपले राऊत बाबा चहा करून द्यायला यांना पहाटे, ते लाल फेट्यावालं म्हातार रायभान पाटी विठाला 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 विठाला. जागरण यांनीच करायचा, पारायणही करायचं, कीर्तनही करायचं. कीर्तनकार आला तर आला, कोणी नाही तर कोणी उभा करायचं. आणि काही सप्ते तर असे होते बाबांनी सुरू केलेले, जो कीर्तनाला गेला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळचं पारायण करून यायचं. तिथलं पारायण व्यासपीठालाच माणूस नसायचा. हे आम्ही अनेक वेळा केलंय. व्यासपीठाला माणसं कुठं स्वतंत्र मिळत होती. हा, गोगलगावला वगैरे, पण ते नियम बाबाने नियमच घालून दिले. हा, गोंडेगाव, फत्याबाद, गोगलगाव, यसगाव, किती गावाची नावं सांगता येतील अशी, जिथं आपण जिकठाण, किती गाव. संध्याकाळी जायचं, ते म्हणजे पुरा कीर्तन कर आणि सकाळचं पारायण करून निघ बरं तिथून. तसा सकाळी निघू नको, बाबाची आज्ञा. आणि अशा पद्धतीने मला हे सांगायची आठवणी एवढ्यासाठी जागवायच्या मायबाप हो, की आपण जसं प्रपंचामध्ये सुद्धा वाडवडिलांनी कष्ट घेतलेले असतात आणि पुढे प्रपंच पुढच्या पिढीला तो एक चांगला मिळतो, तसं आज तुम्हा सर्वांना हा जो परमार्थ गावोगावी मिळाला, याच्यासाठी या पिढीचे किंवा मागच्या पिढीचे सर्वांचे फार मोठे उपवास, पारणे, राखीला दारवंटा, केला भोगवटा. आणि काय दिलं आम्हाला? आम्हाला खरं ते दिलं, सत्य साच खरे नाम विठोबाचे. खोट्यापासून आम्हाला हळूहळू मुक्त केलं, की बाबांनो हा प्रपंच, या सगळ्या गोष्टी हे 2 दिवसाचे. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. या कायातीन चुके तरी हे भोगशील काया. या तरी हे भोगशील काया. या हरी भजने विणा तुझे जन्म जातो वाया. हरी भजने विना तुझा जन्म जाई वाया. या लागे वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. या लागे वैकुंठनाथाच्या चिंती पाया. या लागे वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. वैकुंठनाथाच्या तू चिंती पाय पाया. ओ भगवते राम वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. खोट्यापासून खऱ्याकडे आम्हाला आणलं, आणि जे सत्य आहे, जे साच आहे, जो योग्य लाभ, ज्याला उत्तम लाभ म्हणतात, तो आम्हाला दिला. कारण तो त्यांनी मिळवला होता. जगामध्ये उत्तम काय आहे? उत्तम पुरुषस्पन्य परमात्मे तुदार्थ. खरा लाभ कोणता आहे? ऐसा लाभ बांधा गाठी, किंवा यम लब्ध्वा चा परम लाभम, 6व्या अध्यायामध्ये म्हटलं, अन्यते नाधिकम तथा. तुका म्हणे आता लाभ नाही. पैसा मिळाला, पैसा तरी आपल्याला सोडून जाईल, नाही तर आपण तरी पैशाला सोडून. आता काही माणसं आयुष्यभर पैशाला सोडित नाही, पण शेवटी शरीर सोडताना पैसे सोडावेच लागणार. नाही तर काहींकडे असं आहे की पैसा त्यांच्याजवळ गेला म्हणजे त्या पैशाला जन्मठेप. हो, इथं अशी माणसं कोणी नाहीये, त्याच्यामुळे इथं तुम्ही संशयाने एकमेकाकडे पाहू नका. काही माणसांचं पैशावर फार प्रेम. विठाला 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 विठाला. तुम्ही काही बाई अंदाज काढू नका. मी सरळ सरळ सांगितलेलं आहे सगळं. मुद्दा असा आहे, या सगळ्या गोष्टी तात्पुरत्याच आहे, पण एक आहे, केलेलं पुण्य, केलेला परमार्थ, घेतलेले आशीर्वाद हे मात्र आपल्या सोबत येणार आहे. हा खरा लाभ आहे. केलेली भक्ती, त्यातला आनंद, भगवंताचा आलेला अनुभव, संतांचे मिळालेले आशीर्वाद सोबत येणार आहे. कर्मानुभव गच्छती जीव एका. आणि हे सगळं सत्य आणि उत्तम लाभ संतांच्या जवळ आहे. अर्थात या जगामध्ये त्यांनी स्वतः परमात्मा मिळवला, त्याच्या भक्तीतला आनंद मिळवला,
आणि त्यांच्या सहवासानं जगाला मिळण्याची ती सोय करून दिली. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणातून. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक ठाई, हे तो एक ठाई. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मनवीता मनवीता त्याचे दान. ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, विठोबार घुमाई. चला ढोबार घुमाई, टाळा ढोबार घुमाई, ढोबार घुमाई. मला खरं म्हणजे आता क्षमा करा असं म्हणण्याची वेळ आली, कारण आमच्या ह्या परिवारात आलं की मलाही भान राहत नाही आणि त्याच्यामुळे असं